दिला तवा फेकून भाकरीचा. हं. दिला तवा फेकून की मग उचलली घागर गेले पाण्याला वरल्या हिरीवर. एक घागर आणून टाकली आणि दुसरी घागर राहणार रिचवायच्या आधीच उंबरवटीवर झालं मला ज्ञानबा. मग ती वटीत आणला होतास का काय ग? सासू बाकीला बसली. वटीत आणला होतास काय ग? घागर रिचवायच्या आधीच उंबरवटीवर झालं मला. होय हो. हो. हं. आणि मग सासूने इडा आणि टोपलं राख देऊन माझ्या मोरी ढकललं. त्याच्या नळ खांडायला इडा आणि ती माझा खात बुजू भराय टोपलं राख देऊन गेली आणि गेली घरात आणि नाणी खाल्ली. नाणी खाल्ली त्याच्या जेवढी फळी टाकली आणि तिकडं बैला आतरून टाकले. टाकलं बैला की मग त्याला म्हणली उचललं त्याला आणि चल म्हणली पाणी घाल वरून घाल काष्टात. मला म्हणली घातला की काष्टात आणि घातलं पाणी त्याला वरून आणि त्याला तिकडं बैला नेऊन टाकलं आणि ते एवढं बघून तापलेलं मला आणून दिलं. त्यात लुगडं धुतो जर आणि आंघोळ कर एवढ्या बघून पाण्यात. मग मी 2 तांब्याने इथून खाली धुतलं. 2-3 तांब्याने इथून खाली आंघोळ नाही केली आणि मग ते इतका पदूत खाली भिजलेला भरलेला होता तितकंच टोपले धुतलं आणि मिऱ्या घातल्या. मग गार पाणी घेऊन ते बुडविलं समजून पिळलं आणि दिलं वाळू घालायला. आणि मग सासूने एवढा भात शिजविला एवढा शिव्या ताना होता पाराबाईचा. त्याला एक घास दिला मी एक घास म्या घेतला आणि कोरभर भाकर मागून घेतली सासूकडं आणि ती खाल्ली. निजलं त्या अंतरणावर. मग 2-4 जेवढाच भात शिजली तेवढाच भात शिजली.